आज एका प्रॉब्लेमसाठी एक ॲस्ट्रॉलॉजरना भेटले. त्यांनी एक स्तोत्र सजेस्ट केलं आहे, पण ते स्तोत्र खूप कठीण आहे. करायचं काय, कसं पाठ करायचं? इतकं कठीण स्तोत्र आहे की ते पाठ करायला जवळजवळ महिने जातील आणि मग कुठेतरी मी ते म्हणायला सुरुवात करू शकते. मग इतके महिने मला त्याचे रिझल्ट मिळायसाठी थांबावं लागेल का? आज असा प्रॉब्लेम अनेक जण फेस करतात. एखादं स्तोत्र सजेस्ट केलं जातं, पण ज्या वेळेला लोक ते स्तोत्र बघतात त्यावेळेला असं लक्षात येतं की ते स्तोत्र खूप कठीण आहे. मग अशा परिस्थितीत काय करायचं? मलाही कनकधारा स्तोत्र हे सजेस्ट केलेलं आणि ते मी कसं पाठ केलं ह्याची स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगेन. पण आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की जर कठीण स्तोत्र जर तुम्हाला सजेस्ट केलं तर त्याची प्रॅक्टिस कशी सुरू करायची आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर परफेक्ट कसं व्हायचं ते. युजली ज्या वेळेला तुम्हाला एखादा स्तोत्र सजेस्ट केलं जातं त्यावेळेला आपण पहिली स्टेप काय घेतो? आपण ते स्तोत्र गुगलवर सर्च करतो किंवा त्याचं पुस्तक आणतो आणि स्ट्रेट वे ते वाचायला सुरुवात करतो. आणि जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं, अरे बापरे, हे केवढं कठीण आहे, उच्चार केवढे कठीण आहे, मला तर वाचायला पण जमेना, हे काय माझ्याच्याने होणार नाही, आणि आपण तिथेच गिवअप करतो. ही आपण सगळ्यात मोठी चूक करतो. स्तोत्र कठीण आहे हो, पाठ कसं करायचं सांगते. ज्या वेळेला तुम्ही अशा एखाद्या कठीण स्तोत्राला सामोरे जाता, सगळ्यात आधी यूट्यूब चॅनलवर ते स्तोत्र सर्च करा. आज अनेक व्हिडिओज, एक स्तोत्राचे अनेक व्हिडिओज आज यूट्यूबवर अवेलेबल आहेत. तर त्यातले 2-3 व्हिडिओज थोडे बघा. त्यातलं कुठलं स्तोत्र, कुठल्या स्तोत्राची चाल तुम्हाला आवडते, मनाला भावते, ऐकायला छान वाटते, तर असा एक व्हिडिओ सिलेक्ट करा आणि नंतर एक संकल्प करायचा की मी आजपासून हे स्तोत्र फॉलो करणार. सगळ्यात आधी मी एक गोष्ट सांगते, मनात जर तुमच्या भीती असेल की हे स्तोत्र जेव्हा पाठ होईल, ज्या वेळेला आम्ही हे स्तोत्र पाठ केल्यावर म्हणू त्याच वेळेला तुम्हाला त्याचं फळ मिळेल, असं काहीही नाही आहे. ज्या दिवशी तुम्ही मनापासून ऐकायला जरी सुरू कराल त्या दिवसापासून तुम्हाला त्या स्तोत्राचं फळ मिळायला सुरू होणार. कारण देव तुमची भावना बघतो, तुमचे सिन्सिअर एफर्ट्स बघतो. ही गोष्ट विसरू नका. बरं, तर आपल्याला करायचं आहे काय? एक यूट्यूब चॅनलवरचा एक छानसा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे जो तुम्हाला आवडेल तो, त्या पर्टिक्युलर स्तोत्राचा. ह्या काही गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. एक टाईम फिक्स करा, म्हणजे तुमच्या वेळेनुसार. मला सकाळी वेळ नाही, मला गडबड आहे, आणि खरंच जर सकाळी घाई असेल, अरे बापरे हे म्हणायचं आहे पण मला पुढे लवकर जायचं आहे, माझी मीटिंग आहे, माझा क्लास आहे, तर असं जर असेल, असा गोंधळ जर तुमच्या मनात सुरू असेल ना, तर स्ट्रेट वे सकाळचा वेळ स्किप करा. संध्याकाळी निवांतपणे घरी येऊन फ्रेश होऊन शांतपणे देवासमोर बसा. ज्या वेळेला तुमच्या मनात कुठलाही गोंधळ नसेल तर अशा वेळेला शांतपणे बसा, इयरफोन्स लावा आणि ते स्तोत्र शांतपणे फक्त ऐकायला सुरू करा. 1 आठवडा काहीही करू नका. देवासमोर बसा, दिवा अगरबत्ती लावा आणि फक्त शांतपणे मनापासून ते स्तोत्र ऐका. 2-3 दिवसांनी तुमच्या असं लक्षात येईल की तुमचं लक्ष एक शब्दाकडे चाललंय. ह्याच्यानंतर काय करायचं आहे? त्या स्तोत्राचं पुस्तक मार्केटमधनं परचेस करायचं आहे. आपल्याकडे सगळ्या स्तोत्राची पुस्तकं मिळतात, नाहीतर गुगलवर PDF सर्च करा, त्याचं प्रिंटआउट घ्या. तर ते पुस्तक आपल्याला घ्यायचं आहे. मार्केटमधनं ज्या वेळेला तुम्ही पुस्तक आणताना त्यावेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचा अर्थही मिळेल. एकदा तरी त्या संपूर्ण स्तोत्राचा अर्थ वाचा. मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, ज्या कुठल्या भाषेमध्ये दिलेला असेल ना, तर त्याचा अर्थ वाचा. म्हणजे काय, जे स्तोत्र तुम्ही फॉलो करताय त्याचा नेमका अर्थ काय आहे, तुम्ही नेमकं काय वाचताय, तुम्ही नेमकं देवाला काय प्रे करताय, देवाकडे काय मागणी करताय, देवाची कशी स्तुती करताय, हे तुम्हाला तो अर्थ वाचून समजेल. त्यासाठी ज्या वेळेला तुम्ही स्तोत्राचं पुस्तक परचेस करता तर एकदा तरी त्याचा अर्थ व्यवस्थितपणे वाचा. बरं, 1 आठवडा आपण स्तोत्र फक्त ऐकलं. आता नेक्स्ट वीक काय करायचं आहे? ऐकता ऐकता ते बुक समोर ठेवायचे आणि ते शब्द ऐकता ऐकता त्या शब्दांकडे लक्ष द्यायचे. वाचायचा प्रयत्न करू शकता, पण कंपल्शन ठेवू नका की यायलाच पाहिजे. तुम्ही प्रयत्न करू शकता, पण पहिल्याच अटेम्प्टमध्ये कदाचित तुम्हाला
व्यवस्थितरित्या ते वाचता येणं कदाचित कठीण होऊ शकतं. इट डिपेंड्स तुम्ही कुठलं स्तोत्र सिलेक्ट करताय ते. तर सेकंड वीकला बुक समोर ठेवून आपल्याला ते स्तोत्र ऐकायचे. तो सेकंड वीक संपेपर्यंत तुमच्या असं लक्षात येईल की हां, आता हे शब्दही आपल्या ओळखीचेच झाले, इझी वाटत आहेत. एक कॉन्फिडन्स येईल की आम्ही करू शकतो, मी हे स्तोत्र पठण करू शकतो, म्हणू शकतो. 2 वीक झाले. पहिल्या वीकमध्ये आपण स्तोत्र फक्त ऐकलं, दुसऱ्या वीकमध्ये पुस्तक समोर ठेवून आपण स्तोत्र ऐकलं. आता तिसऱ्या वीकमध्ये काय करायचं आहे, आता एक श्लोक वाचायचा प्रयत्न करायचा आहे. आता प्रयत्न करायचा आहे, कारण आता कॉन्फिडन्स आलेला असतो. पुन्हा मी सांगते, कंपल्शन ठेवू नका की मला लवकरात लवकर यायला पाहिजे, मला लवकरात लवकर हे स्तोत्र पाठ व्हायला पाहिजे, मी कधी हे पाठ करणार, कधी हे पुस्तक न यूज करता मी म्हणू शकणार. ही सक्ती नसते, ह्याची काहीही आवश्यकता नाही आहे. तुम्ही जे फॉलो करताय ते सिन्सिअरली फॉलो करा. आता एक शब्द वाचायचा प्रयत्न करा. ज्या वेळेला ते ऐकत असताना वाचा. हे पुन्हा 1 आठवडे 2 आठवडे चालू ठेवा, जोपर्यंत तुम्ही त्याच्या प्रत्येक शब्दात ऐकून आणि बघून परफेक्ट होत नाही ते चालू ठेवा. अगदी जिद करू नका की माझं 1 वीकमध्येच व्हायला पाहिजे, माझं 2 वीकमध्येच व्हायला पाहिजे. पण नियम सोडायचा नाही. नित्य नियमाने रोज आपल्याला हे स्तोत्र वाचायचं आहे. हा नियम मात्र सोडायचा नाही. रोज वाचत चला. एक दिवस तुमच्या असं लक्षात येईल की ऐकता ऐकता मी अगदी इझिली हे स्तोत्र वाचू पण शकतोय, अगदी इझिली वाचू शकतोय. ज्या वेळेला तुम्ही ह्या स्टेजला पोचाल त्याच्यानंतर एक श्लोक पाठ करायचा प्रयत्न करा. मी पुन्हा एकदा सांगते, स्तोत्र पाठ करणं हे कंपल्शन नसतं. तुम्हाला न बघता अगदी देवासमोर थांबून डोळे मिटून ते स्तोत्र म्हणता यावं इतकं तुम्ही परफेक्ट व्हायलाच पाहिजे हे कधीही कंपल्शन नसतं. अजूनही कितीतरी लोक हातात पुस्तक घेऊन स्तोत्र पठण करतात आणि ह्यामध्ये काहीही चूक नाही आहे. करेक्ट स्तोत्र पठण करणं इम्पॉर्टंट आहे. ते तुमचं पाठ असू दे किंवा नसू दे. तुम्ही पुस्तक न बघता म्हणा किंवा तुम्ही पुस्तक हातात घेऊन म्हणा, ह्यावर तुम्हाला त्याचं जे काही फळ मिळणार आहे ते ठरत नाही. जे स्तोत्राचं फळ तुम्हाला मिळणार आहे ते मिळणार आहे तुमच्या एफर्ट्सवरती, तुमच्या नित्यनियमेच्या साधनेवरती ते ठरणार आहे. तर तुम्ही जर ह्या स्टेजला जर कम्फर्टेबल असाल की स्तोत्र आता वाचायचं आहे, मग तुम्ही यूट्यूब व्हिडिओचं हेल्प नंतर पुढे घेऊ शकता किंवा ते स्टॉप करू शकता. तुम्हाला जर ते आवडत असेल तर ही सेम प्रोसेस तुम्ही कायम कंटिन्यू करू शकता. व्हिडिओ ऐकायचा, ते ऑडिओ ट्रॅक ऐकायचा आणि स्तोत्र तुम्ही पण त्याबरोबर म्हणायचं. हे तुम्ही कायमस्वरूपी फॉलो करू शकता. आणि जर तुम्हाला पाठ करायचं असेल तर जसं मी सांगितलं की एक श्लोक करत जा. हळूहळू तुमचं पूर्ण स्तोत्र पाठ होईल. मला वाटतं कठीण स्तोत्राची भीती आता सगळ्यांच्या मनातनं गेली असेल. कनकधारा स्तोत्राची पण मला भीती वाटलेली. मी अक्षरशः थोडे दिवस ते पुस्तक बाजूलाच ठेवलेलं, माझ्याच्याने काही होणार नाही. पण आज कनकधारा स्तोत्र मी ऐकता ऐकता छानपणे वाचू शकते. तर त्याची जर्नी मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर मला वाटतं आज अनेकांना अशा स्तोत्राची भीती वाटते. तर त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे. आणि अशा आपल्या लाईफमध्ये अशा छोटे छोटे प्रॉब्लेम्स जे आपण फेस करतो त्याचे जर सोल्युशन्स तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे ना, पीस ॲडमायरर्स, ते फॉलो करायचं आहे आणि त्यासाठी सबस्क्राईब बटन प्रेस करायचं आहे. तर आमचं पीस ॲडमायरर्स चॅनल फॉलो करा, तुम्हाला अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील. तर हा व्हिडिओ शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.